ससून रुग्णालय हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत राहतं आणि ह्याच ससून रुग्णालयातून एक नवीन घटना आपल्या सगळ्यांसमोर येत आहे आणि ही घटना म्हणजे या ससून रुग्णालयाच्या आतमध्ये जी एक 11 मजल्याची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या 10व्या फ्लोअरवरून एका रुग्णाने उडी मारून स्वतःचा जीव संपवला। होय, ही घटना आज सकाळी पहाटे 5:30-6च्या दरम्यान घडलेली आहे आणि या घटनेचं पूर्ण आपण याचे बॅकग्राऊंड जाणून घेऊया। नेमकं असं झालं होतं 5 सप्टेंबर रोजी जे पुणे रेल्वे स्टेशनचे पोलीस आहे यांनी ह्या 25 वर्षीय तरुणाला ससून रुग्णालयामध्ये आणलं होतं। त्याचे कारण असं होते की त्यांनी रेल्वे स्टेशनवर सुसाईड अटेम्प्ट करायचं ट्राय केलं होतं आणि त्याने ट्रेन समोर उडी मारली होती आणि त्या ट्रेन समोर उडी मारल्यानंतर त्याच्या पायाला जखम झाली होती किंवा दुखापत झाली होती आपण असं म्हणू शकतो आणि त्याच पायाच्या दुखण्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी त्याला ससून रुग्णालयामध्ये हॉस्पिटलाइज केलं गेलं होतं किंवा इथं तो ऍडमिट होता आणि आज 25 सप्टेंबर म्हणजे त्याला ऍडमिट केल्याच्या 20 दिवसांनंतर त्यानं सुसाईड अटेम्प्ट केली आणि त्याचं कारण जसं आपण कळालं आपल्या सूत्रांच्या हिशोबाने आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हा जो रुग्ण होता हा कुठं ना कुठं डिप्रेशनचा शिकार होता। कारण की जेव्हा तो नर्स आणि डॉक्टरशी बोलायचा तेव्हा त्याचे उत्तर खूप विचित्र असायचे। विचारलेल्या प्रश्नाचं तिसरंच काहीतरी उत्तर द्यायचा तो आणि कुठं ना कुठं तो डॉक्टरला नर्सला असं बोलायचा की मला मारून टाका, मला जगायचं नाहीये आणि हे सगळं माहीत असून हे सगळं डॉक्टर किंवा नर्सला माहीत असून ह्या पेशंटला एकटं सोडण्यात आलं आणि त्यानं म्हणजे लिटरली तो एक 25 वर्षाचा रुग्ण म्हणजे तरुण होता। हा जो रुग्ण आहे तो त्याला 10व्या मजल्यावरून उडी मारली आणि ह्या म्हणजे जो वॉर्ड होता किंवा ही जी रूम होती जिथं याला ऍडमिट करण्यात आलं होतं त्या रूम मधल्या या खिडकीला पहिली गोष्ट तर ग्रिल का नव्हती। तुम्ही खाली व्हिज्युअल्स मध्ये बघू शकताय ती खिडकी कशा पद्धतीने कोणताही व्यक्ती त्या खिडकीतून आरामशीर खाली उडी मारू शकतो आणि इतक्या वर्षापासून आणि ही खिडकी का आता त्याला ग्रिल नाहीये, यातलाही भाग नाहीये, ह्या खिडकीला आधीपासूनच ग्रिल नाही आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आणि याआधी अशी काही घटना झाली नव्हती म्हणून आपल्या कोणाचंच म्हणजे या गोष्टीवर लक्ष गेलं नव्हतं आणि म्हणजे पूर्ण या जे रुग्णालय आहे याच्यात सिक्युरिटी कुठं आहे म्हणजे या रुग्णालयाचं लक्ष कुठं आहे स्वतःच्या पेशंटवर का तिसऱ्याच काही गोष्टींवर। कारण की हा रुग्ण होता 25 वर्षाचा तरुण याच्या जर आपल्याला म्हणजे डॉक्टरला नर्सला कळत होता कुठं ना कुठं डिप्रेशनचा शिकार आहे। जेव्हा तो उडी मारत होता त्या रूम मध्ये कोणीच कसं नव्हतं म्हणजे ना एक नर्स होता ना डॉक्टर होता ना त्यांच्यावर लक्ष ठेवणारा कोणताही रुग्णालयाचा व्यक्ती होता। म्हणजे ही अशी विचित्र घटना आहे या ससून रुग्णालयातून आपल्या सगळ्यांसमोर येत आहे आणि ही काही पहिली गोष्ट नाहीये ससून रुग्णालयातली आपल्या सगळ्यांसमोर येणारी। अशा बऱ्याच गोष्टी या आधी आलेल्या आणि पुढेही येऊ शकतील आपल्याला माहित नाहीये आणि अशाच म्हणजे जसं आता तुम्हाला वाटतंय की तुमच्या पण नजरेमध्ये कोणत्या रुग्णालयात अशा काही विचित्र घटना घडतात आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। न्यूज.साठी मी मृदुला नारळ।